ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी व 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे. या बालसभेचे नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गाकडे आहे. माझा वर्गमित्र कुणाल याने अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी वर्गाच्या वतीने विनंती करते. पुष्पहार अर्पण करावा अशी मी त्यांना विनंती करते. यापुढील कार्यक्रमाचे संचालन मी करणार आहे. आज आपण या दोन व्यक्तींचे विचार, त्यांचे कार्य, त्यांच्या जीवनातील काय घडले यावर ऐकूया. इयत्ता 5वीच्या वर्गातील यांवर आपले विचार मांडेल. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो, आज मी त्यांना महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे. मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अत्यंत कष्ट सहन करावे लागले, पण तरीही ते आपल्या विचारांपासून डगमगले नाहीत. त्यांच्या या प्रयत्नामुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत. या प्रयत्नामुळे स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत आणि स्त्रिया शिक्षक होऊन आपल्या कुटुंबावर देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत. अशा या महात्मेला आवेदन करून माझे शब्द संपत्ती. जय हिंद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव वेगळं. त्यांचे वडील रामजीबाई संघी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते, म्हणून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब यांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रगतीवर त्यांची बारीक लक्ष असायचे. वडिलांचे विचाराचा पगडा डॉक्टर बाबासाहेब यांच्यावर होता. डॉक्टर बाबासाहेब यांचे जवळचे मित्र म्हणजे पुस्तक. ते पुस्तकात खूप रमायचे. वाचनामुळे त्यांना मनन चिंतन करण्याची सवय झाली. शास्त्र बुद्धिमत्ता उत्तुंग ज्ञान व अखंड वचन यामुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. अशा या थोर कर्तृत्ववान घटनेच्या शिल्पकाराला मी अभिवादन करून थांबते. जय हिंद. महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा असे म्हणतो, कारण त्यांनी समाजासाठी, देशासाठी प्रचंड कार्य केले. सत्यशोधक समाजाची स्थापना केली, विधवा विवाहास प्रोत्साहन दिले, अनाथालये काढली, सर्वांनी शिकावे या धर्माने शहरात लढले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासाठी मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. वसतिगृहे निर्माण करून विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही असा त्यांनी आपल्याला संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे आपले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. या दोन व्यक्ती आपल्यासाठी 30 स्तंभ आहेत. त्यांना मनपूर्वक अभिवादन करून माझे 2 शब्द पूर्ण करते. जय हिंद. आपण शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करूया व
पार पाडण्यासाठी शाळेच्या रखवालदार मामासाहेब मावशींनी आम्हाला खूप मदत केली. म्हणूनच आम्ही या सभागृहाची सजावट, मंच व्यवस्था व मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. नीता व तन्वीने अतिशय छान सूत्रसंचालन केले. मिनल व जॉनने व्यासपीठ व्यवस्था केली. प्रकाशने ध्वनी व्यवस्था केली. या सभागृहात तुम्हाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंगचित्रे रेखाटन दिसते आहे. मूळ संपदा भरपूर वचन पायांनी ही प्रसंगचित्रे रेखाटली आहे. त्यामुळे बालसभेची वातावरण निर्मिती सुरेख झाली. तसेच आपल्या सर्वांचे मी आता साहेबच्या वतीने आभार मानते व कार्यक्रम संपला असे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करते. धन्यवाद.